लोकांना एक बेसिक मॅनर्स नसते. काय बोलणं म्हणजे आता रॉयल समोर मी बघू शकता रॉयल एनफिल्ड होणार आहे. मॉर्निंगचे 10:30 झालेले आहेत आणि त्या व्यक्तीला हेजार्ड लाईट चालू ठेवला ना त्यांनी. ना की धुकं आहे, ना पाऊस पडतो, ना काही आहे. लोकांना बेसिक गोष्टीची आकली नसतात की हेजार्ड लाईट आपण कशासाठी वापरतो, की जेव्हा धुकं असतो किंवा काय असतो त्यासाठी. तोंडात गुटखा ठेवलेला आहे, हेल्मेटचं बँड नाही लावलेलं आहे आणि छपरी झाले. काय उपयोग आहे ते ग्लव्स घालून नाही घालून, जर तुम्हाला बेसिक नॉलेज माहीत नाही की बाईक कशी चालवायची. बरोबर ना मित्रांनो? बेसिक नॉलेजच नसेल तुम्हाला जर गाडी चालवण्याची तर त्या गोष्टीचा अर्थच नाही आहे. आणि मी दरवेळी तर असाच विचार करतो की रॉयल एनफिल्ड ओनर, मिनिमम रॉयल एनफिल्ड ओनर करणं तरी अशा गोष्टीचं तरी नाही झालं पाहिजे ना. नियमाचं पालन तरी केलं पाहिजे ना त्या लोकांनी तरी. आपल्याला एक जेंटलमॅन बाईक बोलतात रॉयल एनफिल्डला, तुम्ही अशा गोष्टी करणार, लोक छपरी बोलणार ना यार. मग कशाला हेजार्ड लाईट यूज करतं? नका ना करू. काय कूल नाही वाटत आहे ते छपरी, आपला हेजार्ड लाईट यूज करून छपरीच वाटतंय ते. तुम्ही ते बघा समोर बाईकवर काय लोगो आहे बघा. हा म्हणजे लोकांना काय भेटतो ना, देवालाच जाणे अशा गोष्टी करून काय भेटतो त्यांना. थोडं आपण काय करू शकतो, अशा छपरी लोकांना मग सुधारू शकतो आणि त्यांच्यावर व्हिडिओज बनवू शकतो. नथिंग एल्स. A few moments later. हो, अजून एक नमुने, पोलिसांचा स्टिकर लावलेला आहे आणि गाडीला नंबर प्लेटच नाही. म्हणजे पोलीस असल्यावर मनमानी कारभार चालू शकतो काही पण. जर गाडीवर पोलिसाचा लोगो लावला आहे तर आम्हाला कोणाचाही बाप थांबवू नाही शकत. आम्ही विदाऊट नंबर प्लेट पण फिरू. हेजार्ड लाईट पण लावू मॉर्निंगला. हे बघा ना, काय गरजच नाही नंबर प्लेटची. का? आणि पोलिसांचं स्टिकर लावलं आहे ना, तर आम्हाला कोणी थांबवू नाही शकत. म्हणजे आणि आरटीओला या गोष्टी दिसत नाही का? अरे बघा पुढे पण नंबर प्लेट नाही बघा. का? पोलिसांचं स्टिकर लावलं ना यार. मग पोलीसवाले पण घाबरणार कारवाई करायला की पोलिसांची गाडी आहे. जर मोठ्या साहेबांची वगैरे असेल तर नोकरी जाऊ शकते. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. त्यामुळे फाईन पण नको मारायला. म्हणजे फक्त सर्वसामान्य माणसासाठी फक्त फाईन्स वगैरे आहेत किंवा नंबर प्लेट वगैरे आहेत. पोलीस असतील किंवा जे मोठे लोक असतील त्यांच्यासाठी काही गरजेची नाही आहे. नंबर प्लेट नसेल तरी चालेल, फॅन्सी नंबर पण लावू शकतात ते. पण तेच आमच्यासारख्या मिडल क्लास लोकांनी केलं तर त्यांच्यासाठी फाईन आहेत. भारी आहे, भारी. वा रे गव्हर्नमेंट, वा. काय गोष्टी आहे त्यांच्या. यही नहीं, अभी और सुनिए. बोलून काय अर्थच नाही. आपण दरवेळी आपण एवढेच व्हिडिओज बनवतो. म्हणजे महाराष्ट्र पोलीस काय करतोय? फक्त आमच्यासारख्या लोकांनी जर काय बोलतात झेब्रा क्रॉसिंगच्या थोडे पुढे गाडी नेली तरी फाईन मारायला तुम्ही येता. आणि हे लोक विदाऊट नंबर प्लेट फिरतात, त्यांना कोण पकडणार आहे? काय बोलू शकतो आपण त्या गोष्टीवर? फक यार, ही BYD ची गाडी आहे का वाटते यार. म्हणजे लॅम्बोर्गिनी वगैरे असते ना तशी दिसते गाडी. बघा ना काय सेक्सी वाटते यार. तर मेन म्हणजे कलर पण किती मस्त दिसतो हा गाडीचा. अलॉय तर बघा बेस्ट यार, बेस्ट बेस्ट. काय सेक्सी कार आहे. ग्राउंड क्लिअरन्स पण असं जास्त वाटत नाहीच आय थिंक सो. ग्राउंड क्लिअरन्स बघा ना. अरे यार कोणीतरी ठोकली पण आय थिंक फाटून. सो गाडी मस्त मुंबईचीच आहे. MS01 ER2918 मुंबईचीच गाडी आहे. मुंबईमध्ये कमी अमीर लोक आहेत का? अमीर बिन जस्ट रिच थिंग्स. आपण काय बोलणार, आपण पण घेऊ एक दिवशी नक्कीच. फक्त हे एक सरकारी काम आहे जे फक्त फास्ट गतीने पूर्ण केलं जातं. ते म्हणजे टोईंग आणि गाडी टोचन करणं. लोकांची गाडी फक्त बिनकामाने चोरी करणं म्हणजे असं त्या लोकांचं टोचनचंच काम आहे. गाडी साईडला माणूस कशासाठी गेला असेल 2 मिनिटासाठी तरी लगेच नजर ठेवणार आणि गाडी उचलून घेऊन जाणार. गाडी सांगितलेली असते की गाडीच्या बाहेर गाडीचा पार्ट कोणताही आला नाही पाहिजे. आणि गाडी बघा कशी ठेवलेली आहे. गाडी ना नीट ठेवली आहे. गाडी कशी लावल्यात बघा. एका ह्याच्यावर 4 गाड्या मॅक्झिमम किंवा 5 गाड्या असतात. 6 गाड्या लावलेल्या आहेत. मॅडम आरामशीर बसलेल्या आहेत. काय फरक नाही पडले. लोकांची गाडी तुटली उठली खराब झाली काय फरक नाही पडत त्यांना. पाहिजे तशी उचलणार, स्क्रॅचेस मारणार. आणि त्यांना काय बोललं पुढे मॅडम ज्या बसल्यात ते बोलायला आहेतच तुम्हाला नियम नको पाळायला. स्वतः नियम पाळतात का आधी? अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. कधी पण गाडी उचलायच्या आधी यांना अनाउन्समेंट करायची असते. काही काही ठिकाणी अनाउन्समेंट पण नाही करत.
2 मिनिटासाठी जर लावलेली असेल नो पार्किंगमध्ये तर तिथून लगेच उचलले जातात. पण हेच कोणी मोठं पॉलिटिशियन असेल किंवा कोणी असेल त्याची गाडी उचलली नाही जात का? कारण त्याच्यावर पॉवर आहे, गाडीवर लिहिलेलं आहे ना भारत सरकार, पोलीस, महाराष्ट्र शासन. त्यामुळे नाही, पोलीस पण कारवाई करायला घाबरतात, गाडी नाही उचलणार का? त्यांना माहीत आहे अरे कोण असेल तर आपली नोकरीसुद्धा जाऊ शकते. हे असं भ्रष्टाचार आहे. गव्हर्नमेंटचं दुसरं कोणतं काम सांगा ना मला जे जलद गतीने होतं. गव्हर्नमेंटचं हे एकमेव काम आहे जे जलद गतीने होतं, म्हणजे गाडी टोचन करणं. हा भ्रष्टाचार कधी थांबणार तर देवालाच माहीत. हिमालया फिमेल रायडर समोर बघू शकता, फिमेल आहे ती आणि हिमालया राईड करते. रिअली ग्रेट यार, खूप बरं वाटतं. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है, बहुत मजा आ रहा है यहाँ पे. फिमेल हिमालया किंवा रॉयल एनफील्डच्या गाड्या राईड करत, म्हणजे कोणतीही गाडी राईड करत असेल तरी खूप भारी वाटतं. आता ती एवढी हिमालय उंच गाडी आहे, ती पोरगी राईड करत होती यार, एवढं सेक्सी वाटतं ना, खूप भारी वाटतं यार. मी तर सडनली रिअलाईज झालं, मी आता इथे जे पनवेलचा ब्रिज आहे त्या घाटकोपरचा जो ब्रिज आहे मी त्या साईडला जात होतो, सडनली रिअलाईज झालं मला की ती एक पोरगी जी आहे ती हिमालया चालवत होती. म्हणून मी बोललो की अरे यार दाखवा ना माझी ही गोष्ट तर. आणि लास्ट टाइम आपल्याला भेटलेलं एक हंटर फिमेल रायडर भेटलेली, आता ह्याला डायरेक्ट आपल्याला हिमालया रायडर भेटलेली आहे. विचार करा ना, हो इमर्जन्सी आहे तिथं. ते बघा ना, असं ते अमेरिकेला आहे ना तसं ओपन केलं वाटतं टाईम क्लॉक, आय थिंक सो. आणि आता माहितीच असेल तुम्हाला ब्रिज चालू झाला आहे, तिथून बाईक्स पण अलाउड आहे तिथून आता. सो मित्रांनो, संध्याकाळ झाली, मीन्स ऑलमोस्ट रात्र झालेली आहे. संध्याकाळ झालेली 7 वाजलेले. आणि अचानक समोर एक दिसलं मला की एव्हिडन्स डिस्पॅचेड व्हॅन, महाराष्ट्र पोलीस. आणि आता आय थिंक सो एव्हिडन्स वगैरे नेत असतील पोलीस, मला तेवढंच वाटतं. कारण की जे काही केसेस वगैरे असतात ते केस पेपर किंवा काही एव्हिडन्स असतील ते ह्याच्यातनं नेत असतील. कुछ ना कुछ तो गडबड जरूर है. हा राईट, पोलीस पण आहेत, पुढे पोलीस पण आहेत, राईट पोलीस पण आहेत. मग काही जे काही केसेसचे एव्हिडन्स वगैरे असतील, जसं की काही बोलतात ना काही ठिकाणी मर्डर झालं आहे किंवा कोणत्या हत्याराने मर्डर झालं तो हत्यार भेटलं किंवा वॉट एव्हर गन्स भेटल्या किंवा कोणत्याही विक्टिमचा केस किंवा काही कपड्याचा तुकडा वगैरे भेटला तर ते एव्हिडन्स म्हणून ठेवला जातो. तर आय थिंक सो त्या व्हॅनमध्ये असावे आणि पोलीस ते कुठेतरी नेत असतील कोणत्या केस संदर्भात किंवा कोणत्या रेकॉर्ड्समध्ये नेत असतील. ती एव्हिडन्स व्हॅन आहे, ती फर्स्ट टाइम मी बघितली म्हणून बोललो की तुम्हाला सांगावी ती. हॅलो, एव्हिडन्स व्हॅन अशी असते ती. आज मी तो घाटकोपरचा जो ब्रिज आहे जिथून आधी बाईकला अलाउड नव्हतो त्या ब्रिजवर आहे. रामलिंगम लंच होम अँड बाणी बार. शी काय करत ते 7 वाजता. श्री स्वामी समर्थ बोलूया आपण. म्हणून सर्वांनी श्री स्वामी समर्थ टाईप करा. आणि बाकीच्या तुम्ही आता माझ्या लेटेस्ट 2-3 ब्लॉगला एवढे चांगले रीच दिलेले आहेत, मला खूप आवडलेलं आहे. मेन म्हणजे तो जो तुम्ही आता लेटेस्ट टाकलेला आहे मी मराठी बोलतोस की येऊ मी, राज ठाकरेंचा ब्लॉग, त्याला पण तुम्ही 100+ व्ह्यू दिलेले आहेत, मला खूप भारी वाटलं. आणि ह्या ब्लॉगला पण सुद्धा मी अपेक्षा करतो की तुम्ही 10 लाईक्स मला द्याल, नक्की 10 लाईक्स द्याल, खूप चांगलं वाटलं. सो मित्रांनो, एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की जसं काय तुम्ही बघू शकता की मी कॉलेजवरून आलो जस्ट आता. ते कांबीच रोडला आहे. आता तुम्ही माझ्यासमोर बघू शकता ही गाडी आहे पल्सर, आय थिंक सो पल्सर वगैरे आहे. गाडी नंबर प्लेट लावलेलीच नाही, गाडीला नंबर प्लेट नाही, तर सिग्नलच्या इथे थांबणं काही गरजेचं आहे ह्याला. आणि RTO वाले काय ह्यांना पकडत नाही का, म्हणजे फाईन वगैरे ह्यांना मारत नाही का सांगा ना. जर हे ह्यांच्या गाडीला नंबर प्लेट नाही तर RTO वाले ह्यांना फाईन नाही मारत का? आणि असे छपरी लोकांना काहीच बोलणार नाही. आमच्यासारख्याने नॉर्मली सुद्धा आम्ही काही सायलेन्सर चेंज केलं नसेल तरी आम्हाला येऊन थांबून विचारणार सायलेन्सर चेंज केलं आहे का. आणि ह्या लोकांनी नंबर प्लेटच नाही लावली आहे. हे मेन महत्त्वाची गोष्ट असते, नंबर प्लेटच नाही लावली आहे. आता जर तो व्यक्ती पुन्हा ठोकून गेला बाय चान्स, कसं समजणार आहे की कुणी ठोकलं काय ठोकलं? बिकॉज हेल्मेट घातल्याचा फेस तर काही समजणार नाही आहे. म्हणजे एवढ्या गोष्टी आहेत की इथे कॅमेरा असून सुद्धा काय उपयोग नाहीत. लोकांना तर आधीच लोक मूर्ख आहेत, त्यांना रूल्सचं फॉलो नाही करायचे आहेत. त्यात काही अशी लोक असतात. आपल्या इंडियन लॉमध्ये काही होऊ नाही शकत, ट्रॅफिक रूल्समध्ये तर काहीच होऊ नाही शकत. ही रियालिटी आहे, आपण चेंज पण नाही करू शकत त्या गोष्टीला.
आपण फक्त एवढंच करू शकतो, आपण व्हिडिओज बनवू शकतो आणि जनजागृती अजून वाढवू शकतो. दुसरं आपण आपल्या हातात काहीच येत नाही. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे गरिबाचा आवाज दाबला जातो किंवा मिडल क्लास माणसाचा आवाज दाबला जातो. पैशासमोर माणसाला झुकावंच लागतो. हे आजकाल तीच परिस्थिती झाली आहे. काय बोलू नाही शकत. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. इसलिए आज के लिए इतना. whatever, please sir, I want to reach 1 million